नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी पण मजेत। तर आज कामावर जायला मला उशीर झालाय, त्यामुळे बघा पूर्ण उजेड पडलाय आणि 5:15 झाले तरी पण मी माझ्या एरियातनंच अजून कामावर चालली आहे, कामावर अजून पोहोचलेली नाहीये। तर आज मला उशीर झाला कामावर जायला, ॲक्च्युली घरातला आवरेपर्यंत आणि निघेपर्यंत उशीर झाला। तर 6:35ला मी कामावर पोहोचली आहे। तर ह्या बिल्डिंगमध्ये येते मी कामाला। तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते। पहिल्या घरी आली आणि पहिल्या घरी मी आधी गेल्या नाश्त्यासाठी व्हेजिटेबल उत्तप्पा बनवलेला आहे। तर हा रवा उत्तप्पा आहे, ह्याच्यामध्ये गाजर, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकून मस्तपैकी व्हेजिटेबल उत्तप्पा बनवला आहे। त्यानंतर त्याच्यावर चीज टाकलेला आहे। चीज आपल्याला नंतर टाकायचं आहे। आधी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर हे व्हेजिटेबल एका बाजूला व्यवस्थित पलटी मारून भाजून घ्यायचे आणि मग नंतर चीज टाकून असा हा फोल्ड करायचा उत्तप्पा। त्यानंतर ही परवलची भाजी बनवलेली आहे बटाटा घालून। तर बटाटा घालून परवलची भाजी, याला परवर भुजिया असंही म्हणतात। तर ही भाजी बनवली। त्यानंतर बीटरूट टाकून राजगिऱ्याची रोटी बनवली आहे। तर ही राजगिऱ्याची रोटी अतिशय सॉफ्ट असते आणि हेल्दी पण असते। जे डाएट फॉलो करतात ते राजगिरा खातात। मी त्यामध्ये बीटरूट टाकून ते अजून हेल्दी आणि टेस्टी बनवलं आहे। तर मी सरांचा टिफिन पॅक करायला घेतला। आज सरांच्या टिफिनमध्ये फक्त नाश्ताच द्यायचा आहे। तर हा रगडा केलेला आहे। तर रगडा मी एका टिफिनमध्ये भरलेला आहे। आता आपल्याला पेटीस पण भरायचं आहे। तर वाटाण्याचा रगडा जसा आपण बनवतो तो मी बनवलेला आहे। त्यानंतर हे पेटीस जे भाजलेले आहेत थोडेसे गरम आहेत, तर मी हे पेटीस एका डब्यामध्ये भरत आहे। तर रगडा एका डब्यात आणि पेटीस एका डब्यात, असे 2 डबे मी सरांचे पॅक केलेले आहेत। त्यानंतर आता ह्या काचेच्या डब्यामध्ये मी उत्तप्पा भरणार आहे, जो की आपण चीज व्हेजिटेबल उत्तप्पा बनवलेला आहे। त्यासाठी ह्या डब्यात भरते, जेणेकरून तो व्यवस्थित फोल्डच राहील आणि सर खाताना त्यांना फ्रेश मिळेल। तर अशा प्रकारे तिसऱ्या टिफिनमध्ये मी व्हेजिटेबल उत्तप्पा जो बनवलेला मस्तपैकी चीज टाकून तो भरलेला आहे। तर सरांचा हा तिसरा टिफिन पॅक झालेला आहे। तर तुम्ही माझ्या व्हिडिओंना खूप छान सपोर्ट करता, खूप छान कमेंट करता। आणि हे बघा हा चौथा डब्बा, ह्याच्यामध्ये वॉटरमेलन म्हणजे कलिंगड कट करून भरलेले आहेत। तर आता चटणी भरायची आहे। तर या छोट्याशा डब्यामध्ये मी चटणी भरणार आहे, जो मागे ग्रीन दिसतोय त्याच्यामध्ये मी सरांना उत्तप्प्याबरोबर खायला चटणी भरलेली आहे। तर अशा प्रकारे सगळे टिफिन पॅक झाले। तर ते आता व्यवस्थित पॅक करून सरांच्या बॅगमध्ये भरणार आहे। तर तुम्ही मला खूप छान कमेंट करता। प्रत्येकाचं उत्तर देणं मला जमत नाही, पण मी प्रत्येकाच्या कमेंटला लाईक नक्की करते। तर असाच मला सपोर्ट करत राहा, असे छान कमेंट करा आणि मी तुमचे प्रत्येक कमेंट वाचेल। तर अशा प्रकारे सरांचा टिफिन पॅक झाल्यानंतर किचन वगैरे सगळं साफ केलं। तर आता वेळ येते टोडूच्या ब्रेकफास्टची। तर टोडूला अंडं दिलं, ब्रेकफास्ट दिलं। तर माझं इकडचं सगळं काम झालेलं आहे। आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर जाण्यासाठी मी लिफ्टमध्ये आली आहे आणि इकडे काय बनवते तर ते देखील तुम्हाला दाखवते। तर दुसऱ्या कामावर मी एंट्री केली आणि सगळ्यात आधी नाश्त्यासाठी भात फोडणी टाकला। तर हा फोडणीचा भात आहे, रात्रीचा थोडासा उरलेला, तोच फोडणीचा भात केला मी। त्यानंतर ही भेंडीची भाजी केली आहे, मस्त कांदा, टोमॅटो आणि ओलं खोवलेलं नारळ टाकलेलं आहे। तर ही अशी भाजी ओलं नारळ टाकून खूप टेस्टी लागते। ही मुगाच्या डाळीची खिचडी केलेली। आज मॅडमला टिफिनमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी दिली, कारण त्यांची तब्येत थोडीशी खराब होती। तर फ्रेश ताजी मुगाच्या डाळीची मस्त मऊ अशी खिचडी केली तूप घालून आणि मॅडमला टिफिन दिला। दुपारच्या लंचमध्ये मस्तपैकी अशी खोबरं घालून, ओलं नारळ घालून अशी भेंडीची भाजी केलेली, खूप टेस्टी लागते। अशी भेंडीची भाजी केल्यावर मी एकदा तुम्हाला ह्याची रेसिपी नक्की दाखवेल। ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा खातील। तर सगळं जेवण मी कढईमधनं काढून छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि सगळी भांडी घासलेली आहे। तर तुम्ही बघू शकता सगळं जेवण काढलेलं आहे। ह्या चपात्या केलेल्या आणि चपात्या पण झाकून ठेवल्यात। किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, कढया वगैरे सगळी बेसिंगमधली भांडी घासली आहे। आता मी जाणार आहे घरी। तर सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता कालपासून थोडासा पाऊस कमी आहे, त्यामुळे वातावरण थोडं गरम होत आहे। तुमच्याकडे वातावरण कसं आहे मला कमेंट करून सांगा।
खिडकी बंद केली, गॅसचं मेन नॉब बंद केला, किचन आवरला, पंखे वगैरे लाईट्स वगैरे सगळ्या बंद केल्या आणि आता मी चालली आहे घरी. ह्या घरी मी काम करते ना, तर मी निघायच्या आधीच मॅडम ऑफिसला निघून जातात, तर घरात कोणीच नसतं. शेवटी घरात मीच असते, त्यामुळे मला सगळं चेक करून घरातनं निघावं लागतं. फॅनची बटणं, गॅसचा मेन नॉब सगळं चेक करून बंद करूनच मी निघते. तर अशा प्रकारे मी कामावरनं घरी आली. तुम्ही बघू शकता 10:30 झाले. तर काल रात्री हे मी इडलीचं बॅटर मस्तपैकी वाटून ठेवलेलं, तर हे एवढं फुगलं की अर्धा बाउलच इडलीचं बॅटर होतं, फुगून पूर्ण बाउलच्या वर आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मी तरी माझ्या अंदाजाने 3 कप तांदूळ आणि 1 कप उडदाची डाळ भिजत घातलेली आणि काल रात्री तिला वाटली. माझ्याकडे चटणी करायला खोबरं नारळ काहीच नव्हतं, तर मग मी काय केलं, शेंगदाण्याची काल उपवास होता ना, तर भगर केलेली आणि भगरबरोबर शेंगदाण्याची रस्सी केलेली. तर त्याच्यामध्येच मी लसूण आणि मोहरीची फोडणी टाकली आणि मुलांना चटणी म्हणून दिली. आपण भगरबरोबर जी शेंगदाण्याचा सार किंवा रस्सी म्हणतात ना, ती मी बनवलेली. थोडंसं त्याच्यामध्ये बनवताना चिंच घातली होती आणि शेंगदाण्याचा कूड घातलेला होता आणि फक्त मिरची घातलेली होती. तर काल मी त्याच्यामध्येच फोडणी, ती उरली होती थोडीशी, तर त्याच्यामध्येच मी लसूण आणि मोहरीची फोडणी टाकली आणि तीच चटणी ह्या उत्तप्प्याबरोबर मुलांना दिली. तर घरी आज पण मी उत्तप्पेच केले आणि आज कामावर पण मी उत्तप्पेच केले. तर असेच मस्तपैकी माझ्याकडे बाकी काय व्हेजिटेबल नव्हत्या, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची होती, तेवढंच टाकलं आणि वर थोडंसं चीज ग्रेट केलं आणि असे मस्तपैकी मुलांना नाश्त्यासाठी उत्तप्पे दिले. सोबत शेंगदाण्याची चटणी जी उरली होती तीच दिली फोडणी करून. तर अशा प्रकारे उत्तप्पे झाल्याच्या नंतर शेवटी 2 प्लेन डोसे केले, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. मी उत्तप्पे बनवत होती आणि मुलांचा मस्त गरमागरम नाश्ता चालू होता. तर अशा प्रकारे आज मी मुलांना नाश्त्यात, मला तुम्ही नेहमी बोलतात ना काय रात्रीचं शिळच बनवते, मुलांना शिळच देते, तर आज मी तुमचं ऐकून मुलांसाठी फ्रेश नाश्ता बनवलेला आहे. मग आहे बघा, हा मी प्लेन डोसा बनवलेला आहे शेवटी. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला अन्न फेकू वाटत नाही आणि तुमचं पण बरोबर आहे, शिळं नाही खाल्लं पाहिजे, पण मी उरलेलं अन्न फेकत नाही. रात्रीचं असेल तर लगेचच आम्ही सकाळीच खाऊन टाकतो आणि ते संपवून टाकतो. तर दुपारी लंचसाठी असे थालीपीठ केलेले, मस्त कांदा घातलेला, कोथिंबीर नव्हती म्हणून नव्हती घातलेली आणि काल रात्री जी कोबीची भाजी केलेली, ती कोबीची भाजी 1 वाटी उरली होती, ती सुद्धा टाकली. ह्याच्यामध्ये ज्वारीचं, बाजरीचं, तांदळाचं आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि बेसनसुद्धा टाकलेलं आहे आणि असे मस्त थालीपीठ केलेत. तर आता स्वयंपाक तर झाला, पण एवढा ढीक भांड्यांचा घासायचा होता, तुम्ही बघू शकता. तर मी भांडी बाहेर काढलेली आहेत, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे आणि आता मी भांडी घासायला चालली. दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी गहू साफ करायला घेतले, तर गव्हामध्ये खूप कचरा होता आणि तुम्ही मला बोलता ना तुमच्या मुलांना मदतीला घ्या, तर तुमचं ऐकून मुलगी घरात होती, तर तिला पण मी मदतीला घेतलं. तिने पण मला गहू साफ करायला मदत केली. गव्हामध्ये खूप कचरा होता. रात्रीचे 9:30-10 वाजायला आलेले, तरी मी गहूच साफ करत होती. तर अशा प्रकारे पटापट चाळणी मारून घेतली आणि असं पाखडून सनी मी पटापट गहू साफ केले. तर हे 10 किलो गहू आहेत. आज मी एका दिवसात हे 10 किलो गहू साफ करून टाकले. मुलींनीही मला मदत केली. तर अशा प्रकारे गहू साफ केल्यामुळे काम जास्त होतं आणि उशीर पण झालेला. तर मग रात्री जेवणामध्ये फक्त डाळ भातच केलेला, तर अजून मी जेवली नव्हती. गहू साफ झाल्यानंतर जेवेल. तुम्ही जेवले का? कमेंट करून सांगा. असंच मला खूप खूप सपोर्ट करा. छान छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असंच माझ्या पाठीशी उभे राहा, मला खूप सपोर्ट करा. तर बघा, गहू तर साफ करायला घेतले, पण एवढा कचरा झालाय, आता तो सुद्धा साफ करावा लागेल, कारण गहू चाळल्यामुळे तो धुराडा उडतो आणि त्यामुळे पूर्ण घर घाण होतं. तर हे आवरेपर्यंत मला रात्रीचे 11-11:30 झाले. त्यानंतर मी जेवली आणि नेहमीप्रमाणेच मला झोपायला 12:30-1 वाजल्या. तर कारण रात्रीच्या थोडंसं एडिटिंगचं पण काम असतं, कधी कधी 2 सुद्धा वाजतात. तर 10 वाजायला आलेले आणि अजून माझे गहू साफ करणंच चालू होतं. तर ठीक आहे ना, आता घर असलं म्हणजे काम असणारच आणि कामाचा कंटाळा करून कसा चालेल. तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.